हॅलो माईक टेस्टिंग 1 2 3. परफेक्ट. मला D40 इंटिरियर स्टुडिओ बद्दल कसं कळलं? वेल आम्हाला फ्रेंड्स थ्रूच कळालं. फ्रेंड त्यांनी सजेस्ट केलं होतं. सो आम्ही त्यांची साईट व्हिजिट केली आणि त्यानंतर आम्हाला खूप आवडलं. सो आम्ही डिसाईड केलं की आणि म्हणजे तुम्हाला अशी कुठली गोष्ट बघितली तुम्ही त्या साईटवर किंवा तुम्ही कुठल्या इंस्टाग्राम पेजवर वगैरे की ज्याच्यावर तुम्हाला असं वाटलं की आम्हाला यांच्याकडूनच आमचं इंटिरियर्स करून घ्यायचं? ॲक्च्युली जेव्हा आम्ही व्हिजिट केली साईट तेव्हा एंट्रान्स आम्हाला आवडला. ॲक्च्युली त्याचं युनिकनेस म्हणजे ते खूप आवडलं आम्हाला. त्याच्यानंतर मग आम्ही प्रोसीड केलं की विल सी की कसं असेल पुढं. हां, डिझाईन्स आवडली, युनिक वाटलं आम्हाला फर्स्ट ग्लान्समध्ये. त्यामुळं आम्ही डिसाईड केलं की पाहू कसं आहे म्हणजे ॲक्च्युली. आधी जेव्हा तुम्ही आले तेव्हा तुमचे काय एक्सपेक्टेशन्स होते की म्हणजे तुम्हाला काय तुमची रिक्वायरमेंट किंवा एक्सपेक्टेशन्स होते की आम्हाला असं ड्रीम हाऊस असं हवं आहे? हां, म्हणजे ड्रीम हाऊस म्हणजे आमचं फक्त एवढंच होतं की घर पूर्ण असं हॉशपॉश नको आहे खूप सारं. फक्त ज्या गोष्टी आहेत युनिक पाहिजेत सगळ्या ज्या आहेत ते कलर्स फक्त सटल कलर्स वगैरे जे आम्ही पाहत होतो तेच आम्हाला मिळालं. सगळ्यात आवडती डिझाइन तुमची कुठली आहे म्हणजे हाँ, फेवरेट? सबसे ज्यादा फेवरेट तो मुझे किचन ही पसंद आ गया पूरा. जो मार्बल ग्रॅनाइट का जो लुक म्हणजे त्याचं जे लुक आहे ना ते खूप आवडलं मला ॲक्च्युली. म्हणजे ते आम्ही Color इमॅजिन सुद्धा combination. केलं नव्हतं की इट्स आउट ऑफ आवर इमॅजिनेशन. ते कलर कॉम्बिनेशन जे केलं ना ते खूप छान झालं. म्हणजे हायलायटर्स म्हणा किंवा तो याचा पिस्ता कलर जो आहे तो खूप आवडला. म्हणजे ते एकदम असं युनिक वाटतं म्हणजे पाहिल्यानंतर. तुम्ही जे रिक्वायरमेंट सांगितले होते किंवा तुमचे जे आयडियाज आणि इनपुट्स होते ते तुम्हाला वाटतं की तुमच्या डिझाईनमध्ये आलेले आहेत? हो डेफिनेटली. मी बेकिंग करते सो आय वॉन्टेड मायक्रोवेव आणि ओटीजी फिट व्हायला हवं किचनमध्ये. सेपरेट सेल्फ हवा. सो अकॉर्डिंग टू मी इट्स शुअर शॉट की ते मिळालेलं आहे मला जसं हवं होतं तसं. आणि म्हणजे आपण फॉल सिलिंग वगैरे नेहमी पाहतो की एकदम असं क्लमजी असतं. त्याच्यानंतर म्हणजे एकदम असं कॉम्प्लिकेटेड डिझाईन किंवा मग ते परत साफ नाही करता येत नंतर आफ्टर लॉंग टाईम क्लिनिंग इश्यू असतात. पण हे क्लीन म्हणजे इतकं क्लीन आहे आणि सोबर आणि खूप सुंदर दिसतं बऱ्याच लोकांना. असं म्हणजे बऱ्याच लोकांचे आम्हाला रिप्लाय आले. तर जास्त ते हे पण नाही वाटत की असं कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे एक्झिक्युशन होताना तुम्हाला काही पर्सनली चॅलेंजेस फेस करावे लागले किंवा तुम्हाला काही म्हणजे थ्रू आउट द प्रोसेस तुम्हाला काही चॅलेंजेस आले का? नॉट लाईक दॅट. आम्ही जसं थ्रू आउट द प्रोसेस बघितलं यांचं इनपुट आणि आउटपुट स्टेप वाईज होतं. सो खूप असं मॅनरफुली त्यांनी टायमिंग्स वगैरे सेट केले होते. सो आम्हाला असं काही इश्यू किंवा काही बॉदर नाही झालं की आज हे आहे आणि आज हे नाही झालेलं. सरळ त्यांचे इन्क्वायरीज आणि जे आमचे हे होते रिक्वायरमेंट्स ते व्यवस्थित त्या वेळेला चेकआउट होत होते. सो इतका इश्यू नाही झाला ॲक्च्युली. जर म्हणजे तुम्ही इन फ्युचर कोणाला रेकमेंड कराल किंवा जर रेकमेंड कराल तर काय म्हणून रेकमेंड कराल? If you are someone who looks for the stunning designs and beautiful decorative items and all, then sure shot you can go for the D40 interiors. फ्युचर प्रोजेक्ट्समध्ये पण तुम्ही D40 इंटिरियर स्टुडिओ सोबत काम करायला आवडेल मला तर आवडेल ॲक्च्युली. म्हणजे आम्हाला दोघांनाही आवडेल. It's immense pleasure to have and in their future plans. ते लवकरच व्हावं असं आमची पण इच्छा आहे.